अध्यक्ष चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री आपलं मनोगत व्यक्त करतो. सर्वांना नमस्कार. The Institute of Chartered Accounts of India, Accountants of India, Kolhapur branch, Kolhapur Engineering Association, Kolhapur Chamber of Commerce and Industry यांच्या संयुक्त विद्यमाने वित्तीय ज्ञान मेळा इथं आयोजन केलेलं आहे. प्रथम CSVचे मी आभार मानतो की CAने आमच्या उद्योजक व्यापाऱ्यांना सक्षम करण्यासाठी हा मेळावा भरवला. निश्चितच सबसिड्या ज्या मिळतात इथं बसलेले कुणाला निश्चित माहीत नसेल. आम्हाला थोडं माहिती व्हायला लागली आता, पण उद्योगमधल्या लोकांना सगळं 100% माहिती आहे. जे मोठे उद्योग करतात त्यांना त्या सबसिड्या कुठं आहेत आणि काय सगळ्या माहिती आहेत, पण छोट्या व्यापाऱ्यांना आम्हाला म्हणताना म्हणायचे MSME, पण आम्हाला काही त्यातलं मिळवायचं नाही. पण त्याची पूर्ण माहिती करून द्यायसाठी आपण जो मेळावा अरेंज केला त्या मेळाव्यासाठी निश्चितच CSVचे अध्यक्ष तस्लीम फुलानी असू दे, इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष आमचे मित्र बाबासाहेब कोंडेकर, तसेच आमचे मार्गदर्शक सचिन मेनन, नंतर नितीन आरगुडे आणि त्यांचे बँक ऑफ इंडियाचे साहेब, आता तुम्ही आलाय. बसलेल्या लोकांना सगळ्यांना जाणार कर्ज देऊन जायचं लक्षात ठेवा. विथ सबसिडी लक्षात ठेवा. विथ सबसिडरी, विथ विदाउट कोलॅटर, हे सगळं कसं आहे माहिती काय. तुमचा आता परवाच मी कमलाकर तुम्ही होता, माझ्या शेजारी बँक ऑफ इंडियाचा माणूस बसले होता. कलेक्टर विचारले तुझं टार्गेट का पूर्ण झालं नाही. यांचं जे टार्गेट आहे की नाही ते पूर्ण झालेलं नाही, ते दाखवले तिथं स्क्रीनवर. आणि ते किती 17%च. कधी होणार तुमचं पूर्ण. नाही साहेब करतो नाही, ताबडतोब झालं पाहिजे. इथं बसलेलं कुणाला माहिती नाही आपल्याला. बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र त्यांचं टार्गेट आहे त्या सेक्टरमध्ये ते दिलंच पाहिजे. साहेब दिलंच पाहिजे, बरोबर आहे. कलेक्टरने सांगितल्यानंतर देऊ नका. सामान्य आमच्या व्यापाराला मोठी म्हणजे आम्हाला ते आकडा पण घेता येत नाही. 1,75,000 कोटी GST जमा झाला. त्याला 12 गुणले तर आपल्या कॅल्क्युलेटर बसत नाही साहेब. असे कॅल्क्युलेटर बसत नाही. कारण कसं आहे माहिती काय, ती दोघंच आहेत. तिथं सोडून कधी पळून जाते. तुम्हाला शेवटी तुमच्यासाठी शासन आहे काय 1.5 लाख कोटी घ्या तुम्हाला देणार, पण आमच्या पैसे परत देणार आहे तो ते. पण ह्या सगळ्या जनतेला थोडं दिल्यानंतर थोडं देशासाठी निश्चितच. आणि बसलेला व्यापारी आणि उद्योग गव्हर्नमेंटच्या स्कीम्स, सिबिल विषयी जे काही तुमच्या मनामध्ये जर काही इश्यूज असतील तर ते, आणि MSME म्हणजे काय याची सुद्धा थोडक्यात माहिती देणार आहे. आपल्याकडं वेळ जास्त नसल्यामुळं काही स्लाइड्स मी फास्ट सुद्धा करेन. तुम्ही सगळे व्यावसायिक आहात, बिझनेसमन आहात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रिस्क शिवाय माणूस मोठा होत नाही. कुठेही तुम्ही व्यवसाय घेतला, छोटा मोठा बिझनेसमन जरी असेल तरी त्याने शून्यातनं सुरुवात केलेली असते आणि ती एक रिस्कच असते. आमच्याकडं अकाउंटिंगच्या किंवा फायनान्शियल मॅनेजमेंटच्या कंपनी गुंतवणुकी कधीही दुसऱ्या कुठल्या इन्व्हेस्टमेंटपेक्षा तुम्हाला जास्त फायदे देते. त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की रिस्क है तो इश्क है. सक्सेस म्हणजे काय हे आपले स्वामी विवेकानंदांनी फार पूर्वी सांगून ठेवलेलं आहे की एक अशी आयडिया जी तुमच्या पूर्ण नसामध्ये, ध्यानामध्ये, मनामध्ये असली पाहिजे आणि त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही आयडिया तुम्ही बाजूला ठेवल्या तर जे तुम्हाला मिळतं ते सक्सेस असतं. या सक्सेसच्या दृष्टिकोनातनं व्यावसायिक तुम्ही जे लोक आहात, जे तुम्ही
15, 20, 25, 30 किंवा त्याचे सेकंड जनरेशन मधले तुम्ही व्यावसायिक आहात, त्यांनी एक डोक्यात आयडिया ठेवली होती आपल्या शिक्षणानंतर किंवा आपण घेतलेल्या नॉलेज नंतर काहीतरी एक व्यवसाय करावा, काहीतरी एक इंडस्ट्री उभी करावी, आणि त्यातून जे तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष केलं, म्हणजे नोकरी असेल किंवा आणखी कुठल्या गोष्टी असतील, आणि त्यामध्ये तुम्हाला जे काही तुमचं सक्सेस मिळाला असेल, मग तो व्यावसायिक दृष्टिकोनातून असेल किंवा मानसिक असेल, त्याला सक्सेस म्हटलं जातं. मगाशी म्हटलं तसं काही टॉपिक्स आपल्याला जे डिस्कस करायचे आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात मी आताच तुम्हाला बोललोय. सगळ्यात सोपा प्रश्न नेहमी आता बँकेची, आता व्यवसाय करायला गेला तर तिन्ही मध्ये आपण बसतो. मी पर्सनल लोन सुद्धा व्यवसाय चालू करू शकतो, प्रोजेक्ट लोन सुद्धा चालू करू शकतो, किंवा माझ्याकडे जर प्रॉपर्टी असेल तर प्रॉपर्टी तारण घेऊन सुद्धा व्यवसाय चालू करू शकतो. पण तिथे शब्द वापरलाय मुद्दा म्हणून न्यू बिझनेस. न्यू बिझनेस करायचा झाला तर टेक्निकली बँकेकडे प्रोजेक्ट लोनचे कन्सेप्ट असतात, ज्याला इंडस्ट्रियल लोन म्हटलं जातं, ज्याला आमच्याकडे टेक्निकल भाषेमध्ये MSME लोन म्हटले जातात. तर त्यामध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला बँकेसोबत ज्या इतर गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतात त्याचा बेनिफिट मिळतो. तुम्ही जर पर्सनल लोन घेतला आणि जर बँक गव्हर्नमेंटकडे म्हटला मला स्कीम पाहिजे, सबसिडी पाहिजे, तर मिळणार नाही. तुम्ही जर प्रॉपर्टी तारण घेऊन कुठल्या तरी दुसऱ्या उद्देशासाठी कर्ज घेतलं असेल आणि गव्हर्नमेंटकडे गेला मला सबसिडी द्या, तर मिळणार नाही. कारण गव्हर्नमेंटचा जो कन्सेप्ट आहे सबसिडीच्या दृष्टिकोनातून, मी जरी सबसिडीचा माणूस नसलो किंवा सबसिडीचा ऑफिसर नसलो DIC, तरी मी DIC मध्ये एक फॅकल्टी आहे उद्योग भवन मध्ये, तर मला माहिती आहे की ज्यावेळेला बँकेचे कर्ज प्रकरण होतात आणि कस्टमर सबसिडी मागायला जातो त्याला फक्त एका छोट्या गोष्टीमुळे त्याची सबसिडी रिजेक्ट होते की तुमचं कर्ज त्या सबसिडीमध्ये मोडत नाही. कारण तुम्ही कर्ज वेगळ्या कारणासाठी घेतलेलं असतं आणि तुम्ही बँकेचं सँक्शन लेटर बघा, साहेब उद्या आता आहे, सँक्शन लेटर मध्ये स्पेसिफिकली सँक्शन लिहिलेलं असतं कशासाठी घेतलंय. गृह तारण कर्ज, पर्सनल कर्ज, वाहन तारण कर्ज, प्रॉपर्टी तारण कर्ज, व्यावसायिक कर्ज. जर तिथं व्यावसायिक कर्ज हा शब्दच नसेल तर तुम्हाला सबसिडी मिळणार. पण तुम्ही सँक्शन लेटर कितीही मोठं असलं आणि काही असलं तरी गव्हर्नमेंटचा जो कन्सेप्ट आहे त्यामध्ये जर तुम्ही बसला नाही तर तुम्हाला सबसिडी मिळत नाही. आता हा प्रश्न सगळ्यांना पडतो, आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला पडतो. क्लायंट लोक आमच्याकडे येतात, साहेब व्यवसायात भरपूर प्रॉब्लेम आहेत. कुठले कुठले प्रॉब्लेम आहेत? लिडरशिप तर सगळ्यांना प्रॉब्लेम आहे. इथं किती लोक एकत्रित असा व्यवसाय करतात, प्रोप्रायटरशिप म्हणजे एकटेच सिंगल ओनर, ज्यांची फर्म नाही आहे, कंपनी नाही आहे, LLP नाही आहे. हा प्रॉब्लेम सगळ्यांना. आता साहेबांचा मगाशी येताना काय बोलणं झालं, खिशातनं चाव्या घेऊन फिरायला लागतात. म्हणजे मी प्रोप्रायटर आहे, मी जर आजारी पडलो किंवा मला काही झालं तर माझा व्यवसाय बंद होणार. आणि अनफॉर्च्युनेटली सगळ्यांना फेस करावं लागतं, कारण लिडरशिप आपण जनरेट होऊ शकत नाही किंवा करू शकत नाही. हा मेजर इश्यू येतो. फिनान्शियल इश्यू सगळ्यांना आहेत, पैशाचे प्रॉब्लेम सगळ्यांना असतात, रेग्युलेटरी इश्यूज असतात. उदाहरणार्थ तुम्हाला एखाद्या व्यवसायाचं रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे, व्यवसायाचं रजिस्ट्रेशन खूप आहे भारतामध्ये. जर पूर्वी तर लायसन्स राज नावाचा कन्सेप्ट होता 1991च्या पूर्वी. आता सुद्धा तुम्हाला साधं कोल्हापूर शहरात जरी व्यवसाय करायचा झाला तर शॉप ऍक्ट काढावं लागतं, महानगरपालिकेचा दाखला घ्यावा लागतो, उद्यम रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. जर हॉटेल, रेस्टॉरंट किंवा ट्रेडिंग फूड बिझनेस असेल तर फूड लायसन्स काढावं लागतं. इंडस्ट्रीमध्ये जर गेला तर MIDCतले आणखी कुठले कंप्लायन्सेस करावं लागतात. असे वेगवेगळे कंप्लायन्सेस करावं लागतात. जर तुमची फॅक्टरी असेल तर पोल्युशन कंट्रोल बोर्डचं लायसन्स घ्यावं लागतं. तर रेग्युलेटरी इश्यूज येतात. इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा खूप मोठा इश्यू आहे. माझ्याकडे आयडिया आहे, सगळं आहे, पण माझ्याकडे जागा नाही. जागा असेल तर तेवढी इन्व्हेस्टमेंट करायची कपॅसिटी नाही. असे सुद्धा विशेष प्रॉब्लेम येतात. इन्फ्लेशन म्हणजे महागाई असेल, मार्केट कंडिशन हा सुद्धा मोठा इश्यू बिझनेस मधनं येतो. कस्टमर सॅटिस्फॅक्शन, कुणाला काय पाहिजे, प्रत्येक कस्टमरला आपण खुश नाही करू शकत, तर तो सुद्धा बिझनेसला एक इश्यू येतो. लो प्रोडक्टिव्हिटी, आपल्याकडे सगळी मॅन पॉवर आहे, सगळं आहे, पण त्या स्किल्स नसतील, त्या टेक्नॉलॉजी नसतील तरी सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम हे फेस करावे लागतात. असे बरेचसे प्रॉब्लेम्स आपल्याकडे. वर्कफोर्स मॅनेजमेंट, मी जसं म्हटलं तर स्किल्ड लेबर मिळत नाही, हे सगळीकडे आता माहित झालेलं आहे आपल्याला. एवढं आता म्हणतंय गव्हर्नमेंट जॉब आहेत, पण स्किल्ड लेबर नाही आहे खरं तर सांगायचं झालं तर. आणि त्यामुळे सुद्धा बिझनेसला प्रॉब्लेम्स येतात. आता हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे की व्यवसायात सक्सेस मिळवायचं असेल तर काय करावं लागतं. प्रत्येकाची स्किल असते. गेट ऑर्गनाइज, जसं आता मी म्हटलं प्रोप्रायटर कोण करत असेल तर पार्टनरशिप मध्ये तुम्ही कन्वर्ट होऊ शकता, कंपनीमध्ये कन्वर्ट होऊ शकता. घरातली जर कोण व्यक्ती जर इन्व्हॉल्व होणार असेल डिसिजन मेकिंग मध्ये, मॅनेजमेंट मध्ये, तर त्यांना तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व करून घेऊ शकता. रेकॉर्ड मेंटेनन्स हा मेजर इश्यू आम्हाला चार्टर्ड अकाउंट म्हणून फेस होतो की मोठा करोडोचा टर्नओव्हर आहे, पण बुक्स ऑफ अकाउंट दाखवा म्हटलं तर अनफॉर्च्युनेटली काही नसतं. त्याच्यात तुमची चूक नाही, पण तुम्ही म्हणता सगळंच मी करायचं म्हटलं तर रेकॉर्ड मेंटेनन्स होत नाही. हा सुद्धा एक मेजर इश्यू येतो. कॉम्पिटिशन आहे, त्याच्यामुळे ते जर तुम्ही चेक करू शकला तर तुम्हाला व्यवसायामध्ये सक्सेस मिळतं. असे बरेचसे पॉइंट्स आहेत ज्याच्यातनं तुम्हाला सक्सेस व्यवसायामध्ये मिळू शकतो.
आता प्रश्न पडतो की MSME मध्ये फायनान्स घेत असताना सगळ्यांना तुम्हाला हा प्रश्न बऱ्याच वेळेला पडत असतो, आता सुद्धा पडेल की का लागतं. सगळ्यात पहिला साहेबांनी जसा आता प्रश्न मांडला की कोलॅटरल किंवा गॅरंटी मिळवणं MSME मध्ये खूप अवघड आहे. हा एक मोठा प्रश्न MSME ला असतो. हाय रेट्स ऑफ लेंडिंग, रेट ऑफ इंटरेस्ट जास्त आहे. नॅशनलाइज बँक्स असतील, मग तिथं नाही मिळालं तर कोऑपरेटिव्ह बँक, तिथं नाही मिळालं तर मग NBFCs किंवा फायनान्स कंपनी, मग 18%, 22% एवढ्या रेट ऑफ इंटरेस्ट सुद्धा कर्ज घेऊन लोक व्यावसायिक आपले हप्ते भरत असतात. प्रोसिजरल कम्प्लायन्सेस साहेब त्याच्याबद्दल जास्त सांगू शकते की बँकेची जी पॉलिसी असते त्याप्रमाणे डॉक्युमेंटेशन होत नाही MSME कडून. मी जसं मगाशी जो प्रॉब्लेम सांगितला की सगळं आहे पण माझ्याकडे रेकॉर्ड नाही आहे, इन्कम टॅक्स रिटर्न भरलेले नाही, वेळेत भरलेले नाही, GST रिटर्न्स नाही आहेत, तुमचे रेग्युलेशन कम्प्लायन्स म्हणजे उदाहरणार्थ शॉप ॲड काढलेलं नाही, उद्योग रजिस्ट्रेशन अपडेट केलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा कधी कधी MSME ला फायनान्स मिळत नाही. लॅक ऑफ नॉलेज ऑफ अवेलेबल स्कीम्स. साहेबांनी अनेकदा एक इश्यू म्हटला की स्कीम्स माहित नसतात बऱ्याच वेळेला. मी जसं मगाशी मुद्दा म्हटला, आता तुम्हाला उदाहरणार्थ एखाद्याला ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये फूड प्रोसेसिंग मध्ये जर युनिट टाकायचं झालं तर गव्हर्नमेंटचं पहिलं कंपल्सन काय आहे, लेटर ऑफ इंटेंट LOI घ्यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला व्यवसाय करायच्या अगोदर मला तो व्यवसाय करायचा आहे त्याचा फॉर्म भरून तो गव्हर्नमेंटकडे पहिला सबमिट करावा लागतो. तिथं बँकेचं नाव द्यायला लागतं की मला या बँकेतनं हे कर्ज करून 6 महिन्यामध्ये मला ते करून मिळालं तर सबसिडी मिळेल असं गव्हर्नमेंट तुमच्याकडे स्वतःहून बांधून घेतं, त्याला LOI म्हणतात. मग बऱ्याच वेळेला काय होतं, बँक कम्युनिकेशन गॅप असेल किंवा गोष्टी माहित नसतात, लोक तो व्यवसाय सेटअप करून बसतात आणि मग गव्हर्नमेंटकडे सबसिडी मागायला जातात. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे LOI नसल्यामुळं ती सबसिडी मिळत नाही. अशा गोष्टी सुद्धा असतात. लेंदी प्रोसेस टाइम फॉर लोन अप्लिकेशन हा सुद्धा आहे. कधी कधी बऱ्याच वेळेला आमच्याकडे सुद्धा क्लायंट लोक येतात, साहेब महिना झाला, 1.5 महिना झाला बँकेचं लोन होत नाही आणि त्यामुळे सुद्धा कधी कधी वेळ निघून जाते. हाय सर्व्हिस फीस फॉर प्रोसेसिंग लोन रिक्वेस्ट. लोन रिक्वेस्ट प्रोसेसिंग फी असते. ऑफकोर्स नॅशनलाइज बँक्स काय इनिशियल स्टेजला लोन प्रोसेसिंग फी घेत नाही, पण तुम्ही प्रायव्हेट बँकेमध्ये वगैरे गेला तर तुम्हाला पहिला प्रोसेसिंग फी द्या, इनिशियल चार्जेस द्या वगैरे अशा पैसे तुमच्याकडनं प्रोसेसिंग फीच्या दृष्टिकोनातून मागून घेतले जातात. डिफिकल्टी इन प्रोक्युरिंग कम्प्लिटिंग द रिक्वायर्ड डॉक्युमेंटेशन. एक डॉक्युमेंटेशन लिस्ट दिली असते, मी काही मॉडेल लिस्ट दाखवेन की हे डॉक्युमेंटेशन तुम्ही कुठल्याही बँकेत जरी कर्ज मागायला गेला तर हे डॉक्युमेंट आणा म्हणतात. म्हणजे त्यात आपल्याकडे असतात ते आपण कंप्लायन्स करू शकतो, पण जे काही नसतात किंवा ज्याचं कंप्लायन्स करू शकत नाही ते जर झालं नाही तर बँकेचं कर्ज तुम्हाला मिळत नाही. लॅक ऑफ अवेलेबल इन्फ्रास्ट्रक्चर, स्किल वर्कर हे नाही आहे. एखाद्या तुमच्याकडे आयडिया खूप चांगली आहे पण तुम्हाला त्याच्यात स्वतःचं नॉलेज नसेल किंवा तुमच्याकडे तो स्किल स्टाफ नसेल आणि बँकेची ती रिक्वायरमेंट असेल कधी कधी. उदाहरणार्थ तुम्ही समजा आता तुम्हाला एखाद्याला वॉटर ट्रीटमेंट प्लांट करायचा आहे तर त्यातला एक स्किल्ड माणूस तुम्हाला लागतो तिथं लॅबोरेटरी मधला. आणि जर ती तुमच्याकडे माणसं नसतील तर बँक म्हणणार तुमच्याकडे सगळं आहे पण ती स्किल्ड माणसं नाही. किंवा एखादा चीफ ऑपरेटिंग ऑफिस जो लेबर असतो, जो ऑपरेट करणारा ऑपरेटरच तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही जरी किती स्किल्ड असला तो माणूस तुमच्याकडे नसला तरी बँक ते टेक्निकल कंडिशन तुम्हाला घालू शकते. नो फॉर्मल अकाउंटिंग सिस्टीम हा सुद्धा एक इश्यू येऊ शकतो. टॅक्स कम्प्लायन्स इश्यू मग अशी मी म्हटलं तसं तुमच्याकडे रिटर्न फायलिंग केलेलं नाही, GST टॅक्स भरलेलं नाही किंवा आणखी कुठलेच गव्हर्नमेंटचे चार्जेस आहेत ते भरलेले नाहीत आणि ते जर असतील इश्यूज तर तुम्हाला फायनान्स मध्ये इश्यूज येऊ शकतात. हा इश्यू तुमच्यासाठी स्पेसिफिकली आहे की बऱ्याच वेळेला आमच्याकडे क्लायंट्स येतात की साहेब पैशाची खूप अडचण आहे, चणचण भरपूर आहे, तर त्यांना पहिला इश्यू हाच येतो की लिमिट ऑर इनकन्सिस्टंट कॅश फ्लो. किती लोकांना वाटतं की माझ्याकडे जे बॅलन्स शीट मध्ये प्रॉफिट आहे तेवढा माझ्या बँक बॅलन्स आहे? किती जण आहेत असे? प्रत्येकाला असेल. प्रत्येकाच्या बॅलन्स शीट मध्ये प्रॉफिट लॉसला आपण इयर एंडला एक प्रॉफिट टाकतो, से 10 लाख रुपये. असं किती जण आहेत तिथे की माझ्या तेवढा जो प्रॉफिट आहे तेवढेच बँक बॅलन्स आहे? अनफॉर्च्युनेटली याचं उत्तर नाही असं आहे. कारण आपल्याकडे कॅश फ्लोचा इनकन्सिस्टन्सी आहे आणि आपले पैसे कुठे ब्लॉक होतात बऱ्याच वेळेला स्टॉक मध्ये होतात, डेटर्स मध्ये होतात. माझ्याकडे 4 कोटीचा सेल आहे आणि 3 कोटी डेटर्स आहेत, असे इश्यूज भरपूर आहेत. त्यामुळे काय होतं आपल्याकडे कॅश फ्लो ब्लॉक होतो. स्टॉक आपण भरपूर ठेवलेला असतो, इन्व्हेंटरी मध्ये पैसे ब्लॉक येत असतात, प्रॉफिट असतो पण तो कुठेतरी ब्लॉक झालेला असतो किंवा कुठेतरी आपण काय केलेलं असतं नको त्या ठिकाणी खर्च करून मोकळे होतो आणि अशामुळे काय होतं हे इश्यू स्मॉल बिझनेसला खूप होतात. पोअर टॅक्स कम्प्लायन्स, वेळेत रिटर्न न भरायचं कारण तेच आहे की माझ्याकडे पैसे नाही, टॅक्स भरायला पाहिजे, GST टॅक्स भरायला पाहिजे. GST तर प्रत्येक महिन्याला येतो, प्रत्येक क्लायंट आम्हाला म्हणतो सर दर महिन्याला टॅक्स भरायचा काय. तर ते अनफॉर्च्युनेटली गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनात ते रेकॉर्ड मेंटेनन्स तसं करणं गरजेचं आहे. नाही भरला तर तुम्हाला लेट फीज, पेनल्टीज, इंटरेस्ट सगळं चालू होतं आणि त्यामुळे तुम्हाला फिनान्स मध्ये प्रॉब्लेम येतो. मिक्सिंग बिझनेस अँड पर्सनल फायनान्स असं पण कधी कधी होतं
आम्ही नेहमी सांगतो की व्यवसायाचं अकाउंट हे करंट अकाउंट मध्ये मेंटेन करा आणि तुमचा इन्शुरन्स प्रीमियम सेव्हिंग बंद भरा. मग तेवढं सुद्धा आपल्याकडनं होत नाही. ड्रॉइंग भर समान होते, कॅपिटल निगेटिव्ह मध्ये गेलेलं असते बऱ्याच वेळेला आणि मग कॅपिटल साहेबसाठी परत साहेबांचा इश्यू येतो की कॅपिटल निगेटिव्ह गेलेला आहे. तर असेच इश्यू भरपूर येतात. वाय मेनी एमएसएमईज डोंट गेट बेनिफिट्स ऑफ स्कीम. मगाशी थोडक्यात जे सांगितलं होतं की पहिलं कारण असतं म्हणजे नॉट अवेअर ऑफ गव्हर्नमेंट. सिंपल कारण आहे. किती जणांनी गव्हर्नमेंटची आपली एमएसएमईची वेबसाईट बघितली? आपला डीआयसी उद्योग भवन इथंच जवळ आहे, तिथं किती जण जाऊन भेटले? तर याचं उत्तर अगदी नगण्य. गव्हर्नमेंटची जी आता अलीकडची पोर्टल्स आहेत तुमच्या माहिती सगळ्यांच्यासाठी एवढी अपडेटेड आहेत. म्हणजे आम्ही आता मला स्वतः 12-15 वर्ष झाली सीओ. मी सेकंड जनरेशन सी आहे. माझ्या घरामध्ये 9 चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत. पूर्वीच्या काळी छोटीतली छोटी माहिती घ्यायला सुद्धा मुंबईला जायला लागायचं. म्हणजे माझ्या वडिलांनी प्रोजेक्ट रिपोर्ट कन्सल्टिंग मधूनच काम केलंय. छोट्यात छोटी फाईल सुद्धा मुंबईतल्या डीआयसी उद्योग भवनात जाऊन तुम्हाला सँक्शन करून आणावी लागायची. तिथल्या स्कीम्स माहित नसायच्या. कॉईल बोर्ड किंवा खादी आणि विलेज काय इंडस्ट्रीज की आताच नाही आहे, 1977 पासून आहे भारतामध्ये. पण त्या स्कीम्स ह्या अपडेटेड नव्हत्या. आता तुम्हाला पोर्टलवरती आता तर तुमची सीएमएजीपी, पीएमएजीपी, क्लस्टरचे सगळे ऍप्लिकेशन्स ऑनलाईन आहेत. फिजिकल कुठलाही फॉर्म भरायचा नाही. म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा आम्ही फिजिकली मॅन्युअली फॉर्म भरत होतो त्या सबसिडीचे. पण आता तुम्हाला तो फॉर्म ऑनलाईन तुमच्या सिस्टीम मधून भरून रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अपलोड केला की तुमची स्कीम सबसिडी अप्रूव्ह होते. पण अनफॉर्च्युनेटली गव्हर्नमेंट स्कीम्स माहित नसतात, त्याच्यामुळे गव्हर्नमेंटचे बेनिफिट्स मिळत नाहीत. त्यानंतर इश्यू येतो की कुठली स्कीम घ्यायची. हा एक मेजर इश्यू होतो. आता तुम्हाला ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे तर तुम्हाला एमएसएमई मधली कुठलीही स्कीम अप्लिकेबल होणार नाही. तुम्हाला जर मोठ्या इंडस्ट्री स्कीम मध्ये जायचं असेल तर तुम्ही एमएसएमई मध्ये ऑटोमॅटिकली मला लार्ज इंडस्ट्री बसवायची आहे, मोठी इंडस्ट्री करायची आहे. टेक्सटाईल मध्ये गेला तर टेक्सटाईलची मिनिस्ट्री वेगळी आहे, टेक्सटाईलच्या स्कीम्स वेगळ्या आहेत, ती एमएसएमई मध्ये येणार नाही. तर असे तुम्हाला एक्झॅक्ट स्कीम्स माहित असणं गरजेचं आहे. रिक्विजिट कंप्लायन्स नॉट डन. मी मगाशी उदाहरण एक दिलं होतं की एलओआय नाही आहे, लेटर ऑफ इंटेंट नाही किंवा तुम्ही अप्लिकेशन केलेलं नाही आहे, तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला इश्यू येतो. एज्युकेशनल क्वालिफिकेशन हा एक इश्यू बऱ्याच वेळेला येतो. आता ऑफकोर्स तसे कोण फार कमी आहेत, पण काही अजूनही फर्स्ट जनरेशन जे बिझनेसमॅन आहेत, जे नवीन चालू झालेत, ज्यांनी शिक्षण अर्धवट सोडलंय आणि त्यांचं जर अगदी बेसिक 10वी जरी झाली नसेल तरी तुम्हाला गव्हर्नमेंटची स्कीम मिळत नाही. कारण गव्हर्नमेंटची एक मिनिमम रिक्वायरमेंट आहे की मिनिमम तुम्ही 10वी पास पाहिजे, मिनिमम 12वी पास पाहिजे. त्यांचे काही क्रायटेरिया आहेत. आता तुम्हाला जर सीएमएजी पीएमएजी स्कीम मध्ये 25 लाखाच्या वर जर प्रपोजल द्यायचं असेल तर तुम्ही कमीत कमी 12वी पास पाहिजे. अशा काही स्कीम्स गव्हर्नमेंटच्या आहेत. टेक्निकल अनालिसिस कधी कधी असं होतं की प्रोजेक्ट कशासाठी पाहिजे. आता उदाहरणार्थ तुम्ही एमआयडीसी मध्ये इंडस्ट्री चालू केली पण तो बिझनेस ट्रेडिंगचा आहे तर तुम्ही गव्हर्नमेंटच्या स्कीम मध्ये ते अप्लिकेबल होऊ शकत नाही. जे तुम्ही टेक्निकल अनालिसिस मध्ये जर बसला नाही तरी सुद्धा गव्हर्नमेंट स्कीम मध्ये तुम्हाला ते बेनिफिट मिळू शकत नाही. हा एक इश्यू होतो. अलीकडे डीआयसीचे कोर्सेस आहेत वेगवेगळे, ते केल्याशिवाय तुम्हाला गव्हर्नमेंटच्या स्कीम्स मिळत नाही. उदाहरणार्थ सीएमएजीपी मध्ये तुम्हाला सबसिडी घ्यायची असेल तर डीआयसीचा तो ईडीपी कोर्स आहे तो कंपल्सरी करायला पाहिजे. आणखी कुठले गव्हर्नमेंटचे कोर्सेस असतात टेक्निकल अनालिसिस, ते कोर्सेस केल्यानंतरच त्याचं सर्टिफिकेट पास झाल्यानंतरच तुम्हाला ती स्कीम मिळते. हा एक इश्यू बऱ्याच वेळेला येतो. मी मगाशी म्हटलं साहेबांनी सुद्धा तसे अनुभव घेतले असतील की सगळं झाल्यानंतर येतात मग सबसिडी मिळत नाही कारण तुम्ही ते अप्लिकेशन केलेलं नसतं किंवा कधी कधी गडबडीत बँक लोन सँक्शन होतं आणि मग तुम्ही सबसिडी मागायला जातो. तर यासाठी आम्ही एक सिंपल गोष्ट सांगतो की यासाठी निगोशिएशन का असणं गरजेचं आहे की बँकर जर बँक लोन द्यायला तयार असेल तर साहेबांना सांगता येईल 10-15 दिवस थांबा, मी सबसिडीचे सगळे कंप्लायन्सेस करून येतो आणि मग मला तुम्ही द्या. कारण छोटी बँकेला ते एक बेनिफिटच आहे. 15-20-25% हे बेनिफिट जर सबसिडी मिळत असेल तर त्या क्लायंटचं सुद्धा तेवढं वजन कमी होतं सबसिडीचं. बँकेला सुद्धा ती एक्स्ट्रा ऍडिशनल सिक्युरिटी सारखाच प्रकार असतो आणि त्यामुळे बँक कुठली अशी नाही म्हणणार की सबसिडी आता नाही मिळाली तर मी लोन देणार नाही वगैरे. उलट बँकेची बरेचसे ठिकाणी आता मी बघितलं की बँकेच्या लोकांना सुद्धा अलीकडे सबसिडी बद्दल खूप माहिती झालेली आहे. आता तर सीएमएजी पीएमएजी जी प्रपोजल आहेत ती बँकच्या थ्रू सँक्शन होतात. म्हणजे त्यांनी एक बटन क्लिक केल्याशिवाय ती तुम्हाला सबसिडी सँक्शन होतच नाही. आणि त्यामध्ये कोर्सेसची माहिती घेतला तुम्ही तर तुम्हाला अडचण येणार नाही. संस्कृतचा एक श्लोक आहे, पैशाचं महत्व काय आहे की पैसा का मिळवावा. आता आम्ही तर चार्टर्ड अकाउंटंट लोक आहे, पैशामध्ये सगळं बोलतो असं म्हणतात, पण ते फॅक्ट आहे की पैशाशिवाय काहीही जगामध्ये अनफॉर्च्युनेटली नाही. साहेबांनी जसं म्हटलं की 2 लाख कोटी महिन्याला मिळतात भारताला जीएसटी मधनं म्हणून देश चालतो. तसं प्रत्येक व्यावसायिकाला पैसे मिळाले तर त्याचं कुटुंब चालणार नाही. त्यामुळे पैशाचं महत्व आहे. थोडक्यात साहेब मी फक्त तुमच्यासाठी नाही आहे की हा इश्यू बऱ्याच वेळेला मी पर्सनली फेस केलेला आहे की साहेबांनी पण बघितलंय की लोन काढायला येतात पण कसेही येतात फिरायला बघायसारखं.
मग ते जो इम्प्रेशन असतं म्हणतात, माझ्याकडे काहीच नसेल माहिती माझ्या व्यवसायाबद्दल किंवा तुम्हाला ओव्हरऑल इंडस्ट्रीबद्दल, तर कुठली बँक त्याच्यासाठी लोन देईल? चार प्रश्न जरी विचारायचे म्हटल्यानंतर जर तुमची तयारी नसेल, नॉट लाईक की ड्रेसच घ्यायला पाहिजे, पण तुम्हाला त्या व्यवसायाबद्दल माहिती पाहिजे. बऱ्याच वेळेला यंग मुलं जी येतात लोन मागायला, कशासाठी कर्ज पाहिजे, नाही ते स्कीम खाली करायचं, काय करणार आहे व्यवसायात, नाही अजून काही ठरवलेलं नाही, असे सिंपल प्रश्न असतात. तर मी 12 वर्ष या लोन फील्ड मध्ये, माझं ट्रॅडिशनल फील्ड मध्ये मी प्रॅक्टिस करत नाही अकाउंटिंग टॅक्सेशन मध्ये. माझं एक एम आहे की व्यावसायिक लोकांना जे कर्ज मिळवताना अडचणी येतात यंग मुलांना, त्या सॉल्व्ह करायच्या दृष्टिकोनातून मी बऱ्याचशा ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट सेमिनार देतो. पहिला प्रश्न माझा असतो की आपल्या डोक्यात एम नसते, जसं मगाशी विवेकानंदांनी सांगितलं, आयडिया आपल्या डोक्यात नसते. स्कीम आले म्हणून कर्ज घ्यायचं, साहेबांना सुद्धा हा अनुभव आहे, स्कीम आहे म्हणून अनुभव घ्यायचा. मुद्राचे प्रपोजल्स आता मला वाटते फार कमी झाले. ह्याचं कारणच हे आहे की ते पर्पज वेगळ्यासाठी केलं, व्यवसायासाठी केलं नाही. आणि त्यामुळं तुम्हाला जर लोन पाहिजे असेल तर तुम्हाला सगळी त्याच्याबद्दल माहिती पाहिजे. याबद्दल साहेब जास्त उलट माहिती देतील. पण लोनचे 2 प्रकार असतात टेक्निकली आरबीआयच्या कायद्यानुसार, ज्याला एक प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग आणि नॉन प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग देतात. तुम्ही जे सगळे लोक आहात ते नॉर्मली प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये येतात, आणि मला वाटतं जर मी चुकीचं नसेल तर जवळ 70 ते 75% फायनान्स हा प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये होतो. म्हणजे गव्हर्नमेंटला कंपल्सरी ऍग्रिकल्चर, एमएसएमई, हाऊसिंग, एज्युकेशन ह्यामध्ये लोन्स म्हणजे बँका ज्या आहेत त्यांना द्यावंच लागतं. ते सोडून मग उरलं तर मग हे बाकीचे जे प्रोडक्ट्स आहेत तिथं आपल्याला फंडिंग मिळू शकतं. आता येतो हा एमएसएमई लोन्स. आपण जे व्यावसायिक लोक आहोत ते कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो? जर मला न्यू बिझनेस करायचा असेल, प्रोजेक्ट लोन विथ सबसिडी, ते एक प्रकार. आणि जर माझा एक्झिस्टिंग बिझनेस आहे किंवा मला बिझनेस लोन पाहिजे तर कशा पद्धतीने आपण बँकेकडे लोन मागू शकतो. न्यू बिझनेस मध्ये नवीन प्रोजेक्ट करायचा आहे, मग त्याच्यामध्ये लँड, बिल्डिंग, जागा घ्यायचा आहे, बिल्डिंग घ्यायची आहे, मशिनरीज घ्यायच्या आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करायची आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. तर ते डायरेक्टली तुम्ही बँकेकडे जाऊन की मला नवीन प्रोजेक्ट, नवीन बिझनेस करायचा आहे, या साध्या शब्दांना तुम्ही सुरुवात करू शकता. किंवा नुसतं मशीन परचेस जरी करायचं आहे, जर तुम्हाला बाकी सगळं सेटअप तयार आहे, एखादी जागा भाड्याने घेतली एमआयडीसी मध्ये किंवा आणखी कुठल्या सेक्टरमध्ये, आणि मला एक फक्त मशीन घ्यायचं आहे, त्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्ही बँकेकडे न्यू बिझनेस मध्ये लोन्स मागू शकता. किंवा कधी कधी टोटली दुसरा एखादा बंद पडलेला बिझनेस आहे किंवा दुसरा बिझनेस चालू करायला घ्यायचा आहे, तर टेक ओव्हर ऑफ ओल्ड प्रोजेक्ट म्हणून या कॅटेगरीत सुद्धा तुम्ही स्वतःचा न्यू बिझनेस म्हणून लोन घेऊ शकता. नंतर येतं परत एक्झिस्टिंग बिझनेस आहे, मला परत लोन घ्यायचा आहे, तर टर्म लोन या कॅटेगरीमध्ये मुदत कर्ज ज्याला म्हणतात. मग ते भांडवली स्वरूपात असेल, मग तुम्ही प्रॉपर्टी तारण देऊन घ्या, किंवा मशीन असेल तर त्याच्या अगेन्स्ट घ्या, तशा पद्धतीनं असेल. सीसी वर्किंग कॅपिटल लोन, माझा एक्झिस्टिंग बिझनेस आहे, माझा एवढा टर्नओव्हर आहे, मला फंडिंगची रिक्वायरमेंट आहे, तर सीसी साठी तुम्ही घेऊ शकता. त्या सोडून ऑलरेडी तुमच्याकडे बिझनेस चालू आहे पण प्रॉपर्टी एखादी आहे वॅकंट, त्याच्यावर कोलॅटरल सिक्युरिटी लोन म्हणून त्याच्या अंडर सुद्धा तुम्ही बिझनेस लोन घेऊ शकता. इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्यासाठी सुद्धा तुम्ही लोन घेऊ शकता. आणि बँक गॅरंटी किंवा एलसी अशा प्रकारे सुद्धा बिझनेस जे एक्झिस्टिंग आहेत त्यांना ह्या एवढे अजून ह्याच्या पलीकडे प्रत्येक बँकेचे वेगवेगळे प्रोडक्ट्स असतात, तर नॉर्मली कुठल्याही बँकेमध्ये अशा प्रकारचे प्रोडक्ट्स असतात. आता इश्यू येतो की एमएसएमई कडे फंड्स कुठून रिलीज होतात? सगळ्यात सुरुवात होती ती पहिल्यांदा एक तर स्वतःच्या खिशातले पैसे घालायचे, पर्सनल अकाउंट. पण ज्याला आपल्याकडे नवीन असतो, कुठली बँक लोन द्यायला तयार नसते किंवा एखाद्याकडे ऑलरेडी साठवलेले पैसे असतात, तर ते नॉर्मली पर्सनल लोन किंवा ओन फंड्स मधून लोन रिलीज करू शकतात. किंवा कधी कधी मित्र, नातेवाईक, पाहुणे यांच्याकडनं सुद्धा लोन घेऊन तुम्ही आपले फायनान्स रेज करू शकता. नंतर येतो तो प्रोजेक्ट फायनान्स. प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून सबसिडीच्या थ्रू तुम्ही आपले फंड्स रेज करू शकता. नंतर येतात ते वर्किंग कॅपिटल लोन, फक्त वर्किंग सीसी जे ट्रेडर्स आहेत किंवा त्यांचा एक्झिस्टिंग बिझनेस आहे त्यांच्यासाठी सीसी साठी सुद्धा तुम्हाला लोन मिळू शकतं. इक्विपमेंट फायनान्स फक्त प्युअरली मशीन आहेत, मोठ्या इंडस्ट्रियल मशीन्स आहेत, व्हेकल्स आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही फायनान्स घेऊ शकता. व्हेंचर कॅपिटल म्हणजे जे तुमच्यापैकीच कोण मोठे झालेले बिझनेसमॅन आहेत किंवा जे असे इन्व्हेस्टर्स असतात ज्यांना व्यवसायामध्ये गुंतवणूक करायची आहे, तर त्यांच्या थ्रू तुम्ही व्हेंचर कॅपिटल घेऊ शकता. प्रायव्हेट इक्विटी सुद्धा त्याच प्रकारचा एक प्रकार आहे, ज्याला आम्ही अनसिक्युअर्ड लोन सुद्धा म्हणतो. आणि हा एक नवीन कन्सेप्ट आहे. जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये आयपीओ लिस्टिंग करून घ्यायचं असेल तर एनएसएमई इमर्ज नावाची गव्हर्नमेंट सीबीची जी पॉलिसी आहे त्याच्या अंडर तुम्ही तुमचा स्वतःचा आयपीओ सुद्धा आणू शकता. त्यानंतर अल्टरनेट सोर्स ऑफ फायनान्स म्हणून एक नवीन आता अलीकडच्या काळात कन्सेप्ट आहे, ज्याच्यामधून सुद्धा तुम्ही फंड्स रेज करू शकता. उदाहरणार्थ फ्रँचायझिंग ऑर शेअरिंग ऑफ बिझनेस. फ्रँचायझी बिझनेस मॉडेल जे असतात, माझ्याकडे एक्सेस फंड्स नाही आहेत पण एखादा गुंतवणूक करायला तयार आहे, तर त्याला तुमच्या व्यवसायाची फ्रँचायझी देऊन त्याच्याकडनं तुम्ही फंड्स रेज करू शकता. किंवा इनव्हॉइस फायनान्सिंग म्हणजे तुम्ही बिल रेज केले, तुमच्याकडनं एक कमिटमेंट दिली की 60 दिवस 90 दिवसाच्या आत ते पेमेंट आलं पाहिजे, पण तुम्हाला फंडची रिलीजची गरज आहे, तर तुम्ही फॅक्टरिंग
करून किंवा बिल डिस्काउंटिंग करून ते बँकेकडून किंवा ज्या कंपनीज आहेत कॉर्पोरेट फायनान्स करणार आहे त्यांच्याकडनं तुम्ही फंड रेज करू शकता. पीअर टू पीअर लेंडिंग म्हणून एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे. ऑनलाईन फायनान्स जे म्हणता तुम्ही मोबाईलवरनं 1 क्लिक मध्ये होतं. तर P2P लेंडिंग साठी सुद्धा तुम्ही फंड रेज करू शकता. क्राऊड फंडिंग अजूनही तेवढा कन्सेप्ट भारतामध्ये नाही. आपण बाहेरच्या देशामध्ये काय करतात, छोटे छोटे शहरं असतात तिथं असतात तर जो एक चांगला गरजू बिझनेसमन आहे त्याला आजूबाजूचे लोक शेजारी थोडे 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 पैसे गोळा करून व्यवसायासाठी कर्ज देतात. त्याला क्राऊड फंडिंग सुद्धा म्हटलं जातं. आता हा टेक्निकल इश्यू साहेबांनी सुद्धा फेस केलेला आहे की कुठल्याही बँकेमध्ये कुठेही तुम्ही जगामध्ये जावा, लोन हे 3 C's ऑफ फायनान्स मधनं कव्हर होतं. पहिलं येतं कॅरेक्टर. पहिला व्यक्तीचं कॅरेक्टर बघितलं की कर्ज कशासाठी पाहिजे हा मुद्दा येतो. ते कर्ज घेत असताना त्या व्यक्तीचं नॉलेज त्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला असणं गरजेचं आहे. भले तुम्ही न्यू एज एंटरप्रिनर असाल किंवा एक्झिस्टिंग बिझनेसमॅन असाल, तुमचं कर्ज घेताना कॅरेक्टर कुठलीही बँक बघते. त्यानंतर येतं कॅपिटल. आपण जे मार्जिन मध्ये करतो बघा 1/4 रक्कम म्हटली जाते ती इथे येते. बँक का मागते तर त्याच्यात तुमची कॅपॅसिटी काय. बँक जर 3/4 द्यायला तयार असेल तर तुमचं ऍटलीस्ट 1/4 रक्कम आली पाहिजे. ते कॅपिटल हे बँकेकडनं बघितलं जातं की तुमचं कॅपिटल काय, कोलॅटरल काय आहे. कॅपिटल किंवा कोलॅटरल असा त्याला कन्सेप्ट आहे. आणि येतो कपॅसिटी. आता या सगळ्या गोष्टी आहेत पण बँक हे पण बघते की त्या माणसाची ती रिपेमेंटची कपॅसिटी आहे का नाही. नसेल, सगळ्या गोष्टी आहेत पहिल्या, पण कपॅसिटी नसेल आता तर बँक लोन देत नाही. अशा गोष्टी बऱ्याच वेळेला 3 C's ऑफ फायनान्स मधून डिस्क्लोज केल्या जातात की बँकेनं त्या व्यक्तीला कर्ज द्यावं की नाही. प्रोजेक्ट रिपोर्ट हा थोडासा ऍडव्हान्स कन्सेप्ट आहे, ह्याच्यावर भरपूर बोलता येतं. पण प्रोजेक्ट रिपोर्ट हे मी तर नेहमी म्हणतो की जसं प्रत्येकाचा धर्म आहे तसं प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे तुमच्या व्यवसायाचा धर्म आहे. आणि ते प्रत्येकाचं गीता, कुराण किंवा बायबल आहे. तुम्ही जो प्रोजेक्ट रिपोर्ट करता त्यामध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या लॉंग टर्म मध्ये तुम्हाला बेनिफिट देतात. म्हणजे कागदाला कागद असा शब्द कधी जर वापरत असाल तुम्ही तर मी तर वैयक्तिकरित्या त्याच्या अगेन्स्ट आहे की प्रोजेक्ट रिपोर्ट ही तुमच्या कामाची संहिता आहे. तुमचं ते MOI आहे, तुमचं ते आर्टिकल आहे, बायलॉज आहे असं म्हणायला हरकत नाही की त्याच्यामध्ये जे तुम्ही घालता त्याप्रमाणे तुमचं प्रेडिक्शन्स पाहायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळेला बँक मागते प्रोजेक्ट रिपोर्ट आमच्याकडनं आणि आम्ही दाखवतो 1-2 कोटी दाखवा प्रोजेक्शन आणि मग वर्ष झाल्यानंतर बँकेचं टर्नओव्हर नसतो, इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये टर्नओव्हर नसतो. मग सरळ प्रश्न पडतो की प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा प्रोजेक्शन्स चुकले. याचं कारण असं आहे की आपण तो प्रोजेक्ट रिपोर्ट त्या पद्धतीनं करून घेत नाही. जसं मी तर टर्नओव्हर म्हटलं की माहिती घेऊन बाबा किती तुम्ही अचिव्हमेंट करता. आता मगाशी साहेबांचं आमचं जे मगाशी साडीवरनं जे बोलणं झालं की साधं कर्ज जरी घ्यायचं झालं तर तुम्हाला माहित पाहिजे की माझी कपॅसिटी काय, एवढा सेल अचीव्ह करायला किती टर्नओव्हर पाहिजे. त्याची एक सॅम्पल मॅथमॅटिकल गणित असतात. आपली एक 8 तासाची शिफ्ट, त्या 8 तासामध्ये आपण किती राबलं पाहिजे, त्यामध्ये आपल्याला किती पद्धतीने आपल्याकडे स्टॉक करण्यासाठी जागा अवेलेबल आहे, सेल करून आपलं रिकव्हरी किती आहे. अशा दृष्टिकोनातून प्रोजेक्शन मध्ये टर्नओव्हर मांडणं गरजेचं आहे. एक्सपेंडिचर सुद्धा तसंच आहे. जे काही तुमचे एक्सपेंडिचर असतात, उदाहरणार्थ एखाद्या इंडस्ट्रीला खूप लाईट लागते तर त्याचा तुम्ही किती इलेक्ट्रिकल लोड सँक्शन करून घेतलेला आहे, मिनिमम कन्झम्पशन किती आहे, वॉटर कन्झम्पशन किती आहे, पगार द्यायचा झाला तर मिनिमम किती आपल्याला पगार द्यावा लागेल. ह्या सगळ्या गोष्टी त्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये एक्झॅक्ट पाहिजे. त्याच्यात जर तुमची कॅल्क्युलेशन चुकली तर तुमचं मी म्हटलं तसं पुढचं सगळं प्लॅनिंग हे चुकतं. ही एक स्लाइड खूप महत्वाची आहे तुमच्या व्यावसायिक दृष्टिकोनात की आमच्याकडे बरेच क्लायंट असतात ते कंप्लायन्स कशाला लागतात. तर मी तुमच्या थोडक्यात माहिती देईन की भारतामध्ये कुठले कुठले ऍक्ट आहेत बिझनेसच्या दृष्टिकोनात. हे ऍक्ट आणि ह्याचे कंप्लायन्सेस आता जे चेंबर ऑफ कॉमर्स आहे तर त्याची जी कमिटी असते त्यांना जास्त इश्यू येतात. जसं आमच्याकडे असोसिएशनला असतात की एखाद्या इंडस्ट्रीला माहित नसतं पण चुकून धाड पडते जो कन्सेप्ट होतो मग ती लोक आपल्याकडे धावत येतात. ह्या कंप्लायन्सेस तुम्हाला करायला लागतात. आपण फक्त फॅक्टरीज ऍक्ट किंवा कॉम्पिटिशन ऍक्ट किंवा लेबर लॉ, बोनस ह्याच्या पलीकडे जात नाही. पण एवढे ऍक्ट आहेत भारतामध्ये ह्याच्या अंडरच्या ह्या सगळ्या MSME किंवा बिझनेसेसना अप्लिकेबल असलेले ऍक्ट आहेत. तर तो तुम्ही व्यवसाय कुठेही करा हे ऍक्ट, हे लॉज, ह्याचे पेनल प्रोव्हिजन्स हे तुम्हाला अप्लिकेबल होणार आहेत. इथं किती लोकांचं प्रोफेशनल टॅक्स रजिस्ट्रेशन आहे, PT. आता तुम्ही माहिती आहे GST नंबर PT शिवाय मिळतच नाही. म्हणजे आता गव्हर्नमेंट पूर्वी काय करायची, व्हॉलंटरी काढायला लावायची. आता नंबर GST घ्यायचा असेल तर पहिला PT ला अप्लाय करा म्हणून. आणि PT हा स्टेटचा आहे, 2500 रुपये वर्षाला भरा. गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू त्याच्याशिवाय चालत नाही. पण PT रजिस्ट्रेशन नसेल तर त्याची परत पेनल्टी, प्रोव्हिजन्स, इंटरेस्ट, प्रोसिडिंग्स अशा छोट्या छोट्या गोष्टी येतात. महानगरपालिकेचं रजिस्ट्रेशन किती जणांनी घेतलंय हा पण इश्यू होतो. आता ते कसं आहे, शेवटी ते गव्हर्नमेंटचे रेव्हेन्यू सोर्सेस आहेत.
जिथनं गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू मिळत नाही तिथे ती प्रोव्हिजन करते. आता बऱ्याच वेळेला आमच्याकडे क्लायंट लोक म्हणतात साहेब ती इन्कम टॅक्सची पेनल्टी प्रोव्हिजन का लागू झाली? 5,000 फी पूर्वी पण होती, मी काही चुकीचं बोलत नाही. 5,000 फी ही पूर्वी पण होती, फक्त गव्हर्नमेंट लावत नव्हती, हा एकच प्रश्न होता. आता लावायला चालू केलं, ऍक्ट बदललेला नाही. पूर्वी सुद्धा लेट फाईल केला नंतर भरला तर ती होती, पण ती प्रोव्हिजन गव्हर्नमेंट आणायला चालू केली. तर अशा दृष्टिकोनातून तुम्हाला हे भरपूर ऍक्ट आहेत, म्हणजे तुम्ही फक्त वाचत जरी गेला तर लक्षात येईल. आणि आताचे ना वेजेस ऍक्ट कितीतरी जुना आहे, टॅक्स लॉ जेवढे आहेत, रेग्युलेटरी रिक्वायरमेंट जे म्हणतात ते हे आहेत. आणि ह्यातील सगळ्या ऑलमोस्ट 80 ते 90% ऍक्ट प्रत्येक व्यवसायाला इथं ना तिथं तुम्हाला हे लागू पडतं. एमएसएमई रजिस्ट्रेशन आहे सगळ्यांचे, तर उद्यम रजिस्ट्रेशन सगळे. उद्यम रजिस्ट्रेशन फ्री आहे, त्याचे पैसे लागत नाहीत. पूर्वी त्याला उद्योग आधार म्हणायचे, आता त्याला उद्यम रजिस्ट्रेशन म्हणतात. पूर्वी किती नंबर ऑफ उद्योग रजिस्ट्रेशन तुम्ही घेऊ शकत होता, आता मात्र पॅन बेस्ड उद्यम रजिस्ट्रेशन आहे, म्हणजे पॅन आणि जीएसटी आणि उद्यम रजिस्ट्रेशन. तर एका पॅन खाली तुम्हाला एकच रजिस्ट्रेशन हे अप्लिकेबल होणार आणि ते ऑटोमॅटिक अपडेट होते, तुम्हाला करायची गरज नाही, कारण ते पॅनचाच डेटा फेच करतो. म्हणजे तुम्ही पॅन वरचं जे डिटेल दिले, इन्कम टॅक्स रिटर्न भरला असेल तर तिथं जे काही बॅलन्सेस आहेत, टर्नओव्हर दाखवला आहे किंवा डिप्रिसिएशन वगैरे क्लिअर केलेलं आहे, त्याच्या बेसिस वरती. एमएसएमई ची सिंपल व्याख्या काय, मी एमएसएमई मध्ये आहे का नाही हे आपण ओळखायचं कसं स्वतःहून. एकतर ते मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग किंवा सर्व्हिस या 3 कॅटेगरी मध्ये पाहिजे. दुसरं एमएसएमई ऍक्ट आहे त्याच्या डेफिनेशन मध्ये ते क्वालिफाय झालं पाहिजे. उद्यम रजिस्ट्रेशन घेणं महत्वाचं आहे आणि जी लोकल रेग्युलेटरी रिक्वायरमेंट आहेत ती तुम्हाला कव्हर करणं गरजेचं आहे. एमएसएमई घेण्याचा बेनिफिट काय, कारण आता अलीकडे बँकर्स स्पेसिफिकली एमएसएमई लोन्स इश्यू करतात, म्हणून कोलॅटरल फ्री जी स्कीम आहे CGTMSE त्याच्या अंडर तुम्हाला बेनिफिट मिळतं. सेंट्रल आणि स्टेट सबसिडीज आहेत त्याचं बेनिफिट मिळतं. इन्सेंटिव्ह बेस्ड स्टेट पॉलिसीज आहेत, मग इंटरेस्ट PSI पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह नावाचा कन्सेप्ट तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा ऐकला असेल तर त्याचं बेनिफिट मिळतं. ट्रेडमार्क, पेटंट, ISO रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला जवळजवळ 60 ते 70% फीस माफ होतात. आपण एमएसएमई मध्ये मायक्रो मध्ये आहे, स्मॉल मध्ये आहे का मीडियम मध्ये, हे कसं ओळखायचं ऍज अ बिझनेसमन म्हणून. तरी सिंपल व्याख्या आहे, जर तुमच्या व्यवसायाची इन्व्हेस्टमेंट 1 कोटीपेक्षा आतली आहे आणि टर्नओव्हर 5 कोटीच्या आतला आहे तर तुम्ही मायक्रो म्हणजे सूक्ष्म आणि लघु उद्योग असंच म्हटलं जातं, सूक्ष्म, लघु आणि मध्यम. स्मॉल जर तुमची इन्व्हेस्टमेंट 10 कोटीच्या आतली आहे आणि 50 कोटीच्या आतला टर्नओव्हर असेल तर तुम्ही स्मॉल एंटरप्राइज मध्ये जाता, आणि तुमची इन्व्हेस्टमेंट 50 कोटी आणि टर्नओव्हर 250 कोटीच्या आतला असेल तर तुम्ही मिडियम एंटरप्राइज मध्ये. एवढी सिंपल डेफिनेशन गव्हर्नमेंटनं दिलेली आहे. आता हा मोठा प्रश्न आहे, सिबिलचे प्रश्न सगळ्यांना असतील, नसले तर बरंच आहे, पण हा इश्यू सगळ्यांना येतो. सिबिल सगळ्यांना पाठ असतो, माझा सिबिल कसा आहे, पॅन कार्ड पेक्षा सिबिल सगळ्यांना पाठ असतो, कारण तो फ्री मध्ये मिळतो. गुगल पे मध्ये सुद्धा तुम्हाला सिबिल फ्री मध्ये बघायला मिळतो. जर तुमच्या माहितीसाठी जीपे जर फोन करत असेल तर तुमचा सिबिल तुम्हाला जीपे मध्ये बघायला मिळतो, किंवा सिबिलच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेला आणि तिथं वर्षाला 1500-1200 रुपये तुम्ही भरला तर तुम्हाला सिबिल तुमचा डे टू डे अपडेट बघायला मिळतो. सिबिल स्कोर कसा असावा, लोन ज्यांनी कोण अप्लाय केलंय त्यांचं एक्झिस्टिंग लोन आहे किंवा लोन रिजेक्ट झालंय तर ते कशामुळे होतं, तर मेजर फंडामेंटल इश्यू हा सिबिलचाच असतो. हाऊ कॅन आय इम्प्रूव्ह माय सिबिल? OTS करायचं नाही, वन टाइम सेटलमेंट हा कन्सेप्ट तर डोक्यातनच काढा. सेटल हा शब्द, सेटल हा रिमार्क आला तर बँक कधीही तुमचं कर्ज देत नाही, तर त्यामुळे सेटल हा कन्सेप्ट शक्यतो टाळा. थोडं करत का असेल ना ते कर्ज तुम्ही भरलं पाहिजे, क्लिअर केलं पाहिजे, लिटरली क्लोज, नॉर्मल क्लोज असलं पाहिजे. क्रेडिट बॅलन्सेस लो घ्या. अति खाणं, अपचन झालं की ऑटोमॅटिक जसं आपलं पोट बिघडतं तसं सिबिल मध्ये तुम्ही जास्त कर्ज घ्यायला लागला की तुम्ही क्रेडिट हंग्री असं लक्षात येतं, लोन जास्त यायला लागले तरी सुद्धा तुमच्या सिबिलवरती इम्पॅक्ट होतो. कधी कधी चुकून मित्राला मदत करायला म्हणून कर्ज काढलं जातं, तो हप्ता भरत नाही पण आपल्या सिबिलवर इम्पॅक्ट होतो. अशा बऱ्याचशा केसेस आहेत. 2 व्हीलरचं लोन, क्रेडिट कार्ड मित्राला काढलं किंवा आणखी घरातल्या कुठल्या रिलेटिव्हला काढलं, त्यांना हप्ते भरले नाहीत आणि त्यामुळे तुमच्या सिबिलवर सुद्धा इम्पॅक्ट होतो. इव्हन तुम्ही गॅरंटर जरी असाल तरी अलीकडं तुमच्या सिबिलवरती त्याचा इम्पॅक्ट होतो.
हा एक प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. सारखं सारखं सिबिल बघितलं तर सिबिल खराब होतो का? आपण वैयक्तिकरित्या जर सेल्फ चेक केलं, म्हणजे सिबिलच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही स्वतः सिबिल चेक केला, तर त्याचा सिबिल स्कोरवर इम्पॅक्ट होत नाही. पण तुम्ही सगळी फाईल व्यवस्थित तयार करून बँकेकडे अप्लिकेशनला केलं तर बँक तुमच्याकडनं फॉर्म भरून घेते, त्यामुळे तुमचा सिबिल चेक केला जाईल. आणि तो जर चेक केला तर मात्र ती हार्ड इन्क्वायरी म्हणून सिबिलवरती त्या स्कोरचा इम्पॅक्ट होतो. त्याचबरोबरीनं भरपूर इन्क्वायरीज तुम्ही केला तर ती इन्क्वायरीज खालती दिसतात आणि त्याला क्रेडिट हंगरी सारखं इन्क्वायरी, कशाला कर्ज काढायला जात आहे, जर मला कर्जाची गरज नाही तर मग तुम्ही सिबिल कशाला चेक करताय? हे साधं लॉजिक आहे. आणि आपला सिबिल, आपलं कॅरेक्टर माहित असेल आपल्याला, तर सारखं तपासायची गरज नाही. हा प्रश्न पण बऱ्याच वेळेला पडतो की माझं सिबिल चांगला आहे तरी फाईल का रिजेक्ट झाली. फ्रिक्वेंट वॉरंट, सारखं कर्ज घेतलंय, हे बंद केलं ते बंद केलं हे, अशा पद्धतीनं. गॅरंटर टू अन ऑलरेडी डिफॉल्टेड लोन, कुठलं तरी एक दुसरं लोन एनपीए झालंय पण तिथं तुम्ही गॅरंटर आहे, को अप्लिकंट आहे, तुम्ही जरी त्याच्यावरती तुमच्याकडे कर्ज न, तुम्ही फार म्हणत व्हाल की ते माझं कर्ज नाही, मी घेतलेलं नाही, पण त्या व्यक्तीनं बुडवलंय म्हणून त्याचा सिबिल तुमचा रिजेक्ट होऊ शकतो. कॉमेंट्स इन युअर सिबिल रिपोर्ट, मग अशी म्हटलं तसं सेटल्ड शब्द आलेला आहे. EMI आफ्टर डेज पास ड्यू, म्हणजे एक पर्टिक्युलर डेट असते, समजा 17 ऑगस्ट आहे, तुम्ही 19 ऑगस्ट किंवा 20, तर तुम्ही म्हणाल 2-3 दिवसात भरलंय की, एखाद्या वेळेला 2 वेळेला आपण ऍक्सेप्ट करू, तर ते सारखं व्हायला लागलं तर तो हॅबिच्युअल हे आहे असं म्हणून ते रिजेक्ट होऊ शकतं. को अप्लिकंट पुअर सिबिल रेकॉर्ड, होम लोनला मला वाटतं साहेब हसबंड वाईफ घेतलं जातं, वाईफचं सिबिल चांगलं असतं पण हसबंडचं खराब असतं, किंवा वाईफ न सांगता करत पर्सनल लोन घेतलेलं असतं, त्याचे हप्ते थकवलेले असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा काय होतं, तुमचा सिबिल चांगला असला तरी लोन रिजेक्ट होतं. त्यानंतर येतो नॉट मीटिंग इन्कम क्रायटेरिया, सिबिल चांगला आहे पण इन्कम क्रायटेरिया मध्ये तुम्ही जर बसत नसला तरी सुद्धा तुमचं लोन रिजेक्ट होऊ शकतं. इनस्टॅबिलिटी इन करिअर, कंपनी और ऍड्रेस, तुम्ही आता एका ठिकाणी जॉब करताय ना, तुम्हाला इंडस्ट्री चालू करायची पण तुमच्याकडे स्वतःचं काही नसेल तर बँकेला थोडीशी तुझ्या मनस्थिती येऊ शकते की बाबा आता हे घ्यायला लागले बरोबर आहे, रिपेमेंट कसं करणार, तर त्यामुळे सुद्धा तुमचं रिजेक्ट होऊ शकतं. डिटेल्स मॅचिंग विथ लोन डिफॉल्टर, लोन डिफॉल्टर म्हणून आहेत, अशा गोष्टी पण सुद्धा तुमचं सिबिल रिजेक्ट होऊ शकतो. ऑप्टिंग फॉर लोन विथ फ्रेंड और सिस्टर, ऍक्च्युअली ब्लड रिलेशन मध्ये शक्यतो बँक एक्सेप्ट तुमचं घर कर्ज आणि बिझनेस लोन इतर वेळेला लोन देत नाही, त्यामुळे तशा सुद्धा इश्यू येऊ शकतात. आता एक सिंपल केस, कर्ज कसं होतं, साहेबांच्याकडे सुद्धा हे सॉफ्टवेअर्स असतात, बऱ्याच वेळेला असं असतं माझं कर्ज का रिजेक्ट झालं, तर आरबीआयची एक सिंपल गाईडलाईन आहे की कुठल्याही व्यक्तीला, कोणी असू दे, त्याच्या इन्कम पेक्षा 50-60% जास्त EMI बसेल तेवढं कर्ज देता येत नाही, तर त्याशिवाय घर कसं चालणार. आणि शेवटी मग तेच इम्पॅक्ट बँकेवर येतो की तुम्ही त्याला अति कर्ज का दिलं. तर एक सिंपल केस दिली बघा, एका व्यक्तीचं इन्कम 50,000 रुपये आहे, आता तो ऑलरेडी 10,000 रुपये EMI भरतोय, मग त्याचा EMI टू इन्कम रेशो किती आहे, आता सध्या 20%. आता थंब रूल काय, 50 ते 60% पेक्षा टोटल इन्कमच्या 50 ते 60% पेक्षा त्याला लोन देता येणार नाही. म्हणजे 50,000च्या मॅक्झिमम आपण 50% सध्या धरलं तर 25,000 रुपये हप्ता भरता येईल एवढंच त्याला कर्ज मिळेल. त्यातलं सुद्धा तो ऑलरेडी 10,000 भरतोय, म्हणजे त्याला आता 15,000 रुपये EMI लागेल एवढंच कर्ज मिळेल. हे सिंपल लॉजिक घेऊनच तुम्हाला हे करा. ह्यासाठी 2 ऑप्शन, एक तर तुमची बॅलन्स शीट प्रॉफिट लॉस चांगला पाहिजे, टॅक्स पासून चालणार नाही. दुसरं, तुमचे इन्कम सोर्स वाढवावे लागतील जेणेकरून तुमची इलिजिबिलिटी जास्त होईल. कारण इथं दुसऱ्या केसमध्ये तसं आहे, 1 लाख रुपये इन्कम आहे, ऑलरेडी 50,000 रुपये भरतात, म्हणजे ऑलरेडी त्यांचं ऑप्टिमम रीच झालेलं आहे, त्यामुळे त्यांचं इन्कम जरी जास्त असलं, तुम्ही जरी म्हणत असला मी भरू शकतो, तरी एक जे थंब रूल आहे, आरबीआयची गाईडलाईन आहे, कारण आम्हीच ऑडिटर म्हणून बँकेत जातो आणि साहेबांना विचारणार ह्याला एक्सेस लोन का दिला. अशा गोष्टी असल्यामुळे आरबीआयची पॉलिसी प्रत्येकाला फॉलो करावी लागते, प्रत्येक बँकेला, आणि त्यामुळे अशा पद्धतीने सुद्धा रिजेक्ट होऊ शकतो. लोन सेटलमेंट, मग अशी मी सांगितलेलं आहे की लोन सेटलमेंटच्या भानगडीत शक्यतो OTS आहे, लवकर भरलं पण तो शिक्का एकदा तिथं आला, रिमार्क तिथं आला तर तुमचं लोन कुठले कुठले रिमार्क असतात, क्लोज, सिंपल जर लोन क्लोज केलं असेल तर क्लोज हा रिमार्क येतो, लोन भरलं तर क्लोज हा सिंपल रिमार्क येतो, त्याचं तुमच्याकडे नो ड्यू सर्टिफिकेट असेल तर ते तुम्ही बँकेत देऊ शकता. सेटल्ड हा शब्द आला, OTS किंवा आणखी 10 लाख रुपये भरायचे होते, मला बँकेनं सांगितलं 6 लाख रुपये भरवा, सेटल, पण शब्द सेटल्ड येतो. आणि सगळ्यात शेवट, सगळ्यात रिस्की, सेटल्ड एक वेळ तुमचा रिकव्हर होईल, रिटर्न ऑफ म्हणजे तुम्ही NPA गेलाय, NPA गेलेला कोणीच उभा करू शकत नाही, आणि त्यामुळे ह्या गोष्टी ठेवणं गरजेचं आहे. साहेब इथं आहेत पण ड्यू डिलिजन्स का बँकेचं कडनं करलं जातं हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारतो, कारण माझ्याकडे अगदी 1 लाख रुपयापासून 10 कोटीचे लोन मागणारे येतात, हे सगळी कागदपत्र कशाला लागतात, मी भरणार आहे की कर्ज,
असं विजय मल्ल्या पण म्हटला. त्यामुळं कागदपत्रे ही महत्वाची आहे. ड्यू डिलिजन्स कसा केला जातो? पहिला म्हणजे बॉरोवर, मग तो तुमची डायरेक्ट अप्रोच होईल किंवा कन्सल्टंट कडे अप्रोच होईल. केवायसी, नो युअर कस्टमर, किंवा AML म्हणजे अँटी मनी लॉन्ड्रिंग, तिथनं सुद्धा इन्फॉर्मेशन मिळते. सिबिल डिफॉल्टर लिस्ट तिथनं मिळते. फिजिकल विजिट केली जाते बँकेच्या ऑफिसर कडनं. फिनान्शियल ड्यू डिलिजन्स, तुम्ही जे काही रिटर्न्स डॉक्युमेंट्स देता त्याचा ड्यू डिलिजन्स केला जातो. रेशो अनालिसिस, तुमचे रेशो त्या बँकेच्या नॉर्म्स मध्ये बसतात का नाही. लीगल आणि व्हॅल्युएशन, रेग्युलेटरी रिक्वायरमेंट, ते झालं तर आयदर ते लोन ऍक्सेप्ट होतं किंवा रिजेक्ट होतं, आणि त्याच्यानंतर पोस्ट मॉनिटरिंग, अशा पद्धतीने ओव्हरऑल बँकेची प्रोसिजर असते. आता उदाहरणार्थ इल्युस्ट्रेटिव्ह लिस्ट काय काय डॉक्युमेंट्स लागतात बँकेला. केवायसी, पॅन, आधार, उद्योग रजिस्ट्रेशन, फूड लायसन्स. मगाशी मी जे रूल्स अँड रेग्युलेशन्स दाखवले होते, समजा तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये जरी व्यवसाय करायचा झाला तरी ग्रामपंचायतीचा ठराव MOC हे लागतो. नाही माझीच ग्रामपंचायत आहे वगैरे असं चालू नाही. ग्रामपंचायतीचा ठराव, त्याच्यात तुमच्या व्यवसायाचं नाव, तुम्ही कुठला व्यवसाय करताय ते, हे सगळे डिटेल्स तिथे येणं गरजेचं आहे. उद्यम रजिस्ट्रेशन एका क्लिक वरती होतं. तुम्हाला व्यवसाय करायचा तर तुम्ही ते करू शकता. GST रजिस्ट्रेशन, ते सुद्धा काही व्यवसायाला लागतं, काही लागत नाही. जर तुमची फर्म किंवा कंपनी असेल तर LLP, सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन, MOA, AOA, जे काही गोष्टी आहेत त्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं ऍड्रेस प्रूफ. व्यवसाय कुठे करणार आहे, मग स्वतःच्या जागेत असेल तर प्रॉपर्टी कार्ड, 7/12, भाडे करार असेल तर रेंट अग्रीमेंट, मग ते रजिस्टर, नॉन रजिस्टर, या सगळ्या गोष्टी मागितल्या जातात. फिनान्शियल डॉक्युमेंट्स कुठले कुठे लागतात. इन्कम टॅक्स रिटर्न कंपल्सरी आहे. 1 वर्ष, 2 वर्ष, 3. आम्ही म्हणतो ऍज अ कन्सल्टंट म्हणून जो रिटर्न भरला तो तर दाखवा. आपलं कपॅसिटी कशी करणार बँकेला, तर तो महत्वाचा आहे. जर ऑडिट असेल, टॅक्स ऑडिट, कंपनी ऑडिट किंवा आणखी कुठलं, तर ते ऑडिटेड फिनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये त्याच्यात प्रॉफिट लॉस, बॅलन्स शीट, या सगळ्या गोष्टी आल्या. जर तुमचा ऑलरेडी एक्झिस्टिंग बिझनेस असेल तर तुमचे करंट बँक अकाउंट स्टेटमेंट. जर सेव्हिंग अकाउंट असेल तर सेव्हिंग बँक अकाउंट स्टेटमेंट. जर तुम्ही GST रजिस्टर असाल तर GST चे डॉक्युमेंट्स. एक्झिस्टिंग कुठलंही लोन चालू असेल, तुमची कपॅसिटी तर एटलीस्ट मिळते, रिपेमेंट केले की नाही, तर त्या लोन स्टेटमेंट तुम्हाला गरजेचं आहे. आणि तुमचे मग इन्व्हेस्टमेंट, LICs आहेत. आणखी समजा तुम्ही ऑन पेपर रेकॉर्डवर गोल्ड घेतलंय, गाडी आहे, आणखी कुठले म्युच्युअल फंड गुंतवणूक आहे, शेअर मार्केटची गुंतवणूक आहे, जी काय आहे, जेवढं जास्त क्लीन रिलेशन बँकेचं आणि कस्टमरचं असेल तेवढं तुमचं लोन व्हायला इझी होऊन जातं. आता येतो की हे रेशोज का महत्वाचे आहेत. बँकेत ज्याला आपण बँकेत कर्ज मागायला जातो, काही रेशोज बँक बघते. त्याचा सगळ्यात महत्वाचा रेशो आहे हा करंट रेशो. व्यावसायिकाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं. इव्हन नॉर्मल कोर्स मध्ये सुद्धा आम्ही सुद्धा म्हणतो कधी कधी बॅलन्स साहेब स्टॉक आणि डेटर भरपूर दिसायला लागले, त्या प्रपोजलेट मध्ये इकडं क्रेडिटर्स नाही आहेत, म्हणजे तुमचे पैसे ब्लॉक झाले. करंट रेशो जास्त असून पण चालत नाही, म्हणजे तुमची रिकव्हरी कमी आहे. आणि त्यामुळे अलीकडे बँक काय करते, 90 डेज अँड बिलोचेच डेटर्स मागते, नाहीतर उरलेले सगळे पुढे समजलं जातं. आणि आता नवीन इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा रूल आला. आता टॅक्स ऑडिटचा जो आम्हाला हँडल आहे 43B सेक्शनचा, की अबव 45 डेज जर पेमेंट झाला असेल तर ते तुम्हाला खर्चाला मिळणार नाही. त्यामुळे तो दृष्टिकोन MSME किंवा बिझनेस मध्ये डोक्यात ठेवणं महत्वाचं आहे, की तुमची रिकव्हरी होणं गरजेचं आहे. तर करंट रेशोचा सिंपल फॉर्म्युला काय, करंट रेशोचा अर्थ काय, तुमचं जे येणं असतं बॅलन्स शीट मध्ये, उदाहरणार्थ उधारी, डेटर्स आणि स्टॉक, ह्याला तुमचं जे देणं आहे त्याला भागायचं सरळ सरळ. तुमचे बॅलन्स शीट तुमच्याकडे सगळ्या व्यावसायिकांकडे असेल तर सिंपल जाऊन तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन क्लीन करू शकता, की तुमचं येणं आणि स्टॉक त्याला तुमच्या देण्यातनं भागायचं. त्याचा रेशो मिनिमम 1 यायलाच पाहिजे. देणं जास्त असलं तर ते अंगलटच आहे. मग बँक काय म्हणणार, तुम्ही आमच्याकडनं कर्ज गेल्याने देणं भागवायला ना साहेब, असं पण चालत नाही. त्यामुळे तुमचं काहीतरी स्वतःची पत पाहिजे ना. तर करंट रेशो हा 1 तरी पाहिजे, म्हणजे 100 रुपये येणं आहे तर 100 रुपये देणं एवढं मिनिमम तरी पाहिजे. याला करंट रेशो म्हणतात. तो 1:1 सिंपल लागतो. 2:1 हा आयडियल आहे, म्हणजे माझं पूर्ण येणं रिकव्हर करून देणं झालं तर माझं, कारण माझे पैसे कुठे आहेत, मगाशी मी म्हटले तसं ब्लॉक, स्टॉक आणि डेटर्स मध्ये आहेत, ती रिकव्हर झाले तर माझा कॅश फ्लो चांगला राहणार आहे. त्यानंतर येतो तो क्विक रेशो. जे ट्रेडर्स आहेत, जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, त्यांना हा रेशो का महत्वाचा आहे. स्टॉक म्हणजे माझा प्रॉफिट नाही. बऱ्याच लोक आमच्याकडे येतात, साहेब मला टॅक्स भरायचा पण सेल जास्त दाखवायचा नाही. आम्ही काय करतो, सिंपल स्टॉक वाढवतो आणि प्रॉफिट वाढवून घेतो. पण मग त्या स्टॉक मुळे काय होतं, क्विक रेशोवर इम्पॅक्ट पडतो. मग माझे
डेटर्स 1 रुपये आहे आणि स्टॉक 3 रुपये आहे, तर तुमचं करंट रेशो पूर्ण मायनस मध्ये जाणार. तर क्विक रेशो का महत्वाचा आहे, जर तुम्ही स्टॉक त्याच्यातनं मायनस केला तर तुमची येणारी उधारी जी आहे तीच फार महत्वाची आहे. त्यामुळे तो रेशो सुद्धा मिनिमम 1:1 पाहिजे, म्हणजे स्टॉक जास्त असून पण उपयोग नाहीये. त्यानंतर हा एक इम्पॉर्टंट आहे की अर्निंग बिफोर इंटरेस्ट डिप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन, ईबीडीटी आहे आणि टॅक्स पण म्हटलं जातं. तर बऱ्याच वेळेला कसं असतं, बरेचशी इंडस्ट्रीज असतात मोठे मोठे, त्यांच्या डिप्रिसिएशन भरपूर असते. मग समजा एखाद्या इंडस्ट्रीचा प्रॉफिट 5 लाख आहे आणि डिप्रिसिएशन 10 लाख आहे, तर ऍक्च्युअली त्याचा प्रॉफिट हा 15 लाख समोर लागतो, पण डिप्रिसिएशन आपल्याला अकाउंटिंगला खर्चाला टाकता येतो. त्यामुळं जर एक्झॅक्ट तुम्हाला ईबीडीटी काढायचा असेल, कॅश प्रॉफिट ज्याला आम्ही म्हणतो, ऍक्च्युअल कॅश प्रॉफिट, जो कॅश फ्लो मध्ये फार महत्वाचा आहे, तर त्याच्यात पैसे ती अकाउंटिंग एंट्री असते, एवढाच फरक आहे. आणि तुम्ही ऑलरेडी ते पेमेंट केलेलं असतं, त्यामुळं ईबीडीटी हा बँकेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. त्यानंतर येतो तो डेट इक्विटी रेशो, हा मिनिमम 2:1 पाहिजे. तुम्ही कुठल्याही बँकेत जरी गेला तरी पहिला बॅलन्स शीट मध्ये बँक त्या बघते कॅपिटल किती आहे, तुमचं जेवढं कॅपिटल आहे त्या प्रोपोर्शनेट तुम्हाला डेट मिळेल. समजा तुमचं 1 रुपयाचं कॅपिटल आहे तर तुम्हाला मॅक्झिमम 2 रुपयाचं डेट मिळेल. 1:3 आयडियल लेवल पर्यंत बँक जाऊ शकते, त्याच्या पलीकडे नाही जात आहे. त्यासाठी तुम्हाला कॅपिटल बेस वाढवायला पाहिजे. त्यासाठी आम्ही सिंपल काय सांगतो ऍज अ सीए म्हणून, तुमच्या ज्या काही असेट्स असतात त्या बॅलन्स शीटला दाखवा. आपण दाखवत नाही, गाडी घेतली दाखवत नाही, सोनं घेतलं दाखवत नाही, इन्व्हेस्टमेंट केली दाखवत नाही, एवढं सिंपल आहे त्याचं. ते सगळं तुमचं ऍसेट आहे, कागदावर ऑन पेपर घेतलेलं असते, इव्हन प्रॉपर्टी असते घेतलेली, ती आपण दाखवत नाही बॅलन्स शीटला. आणि त्यामुळे काय होतं, आपला कॅपिटल बेस कमी होतो. आणि कॅपिटल बेस कमी झाला की ऑटोमॅटिकली तुम्हाला लोनला ते इम्पॅक्ट करतं. डीएससीआर हा सगळ्यात महत्वाचा रेशो आहे, डेट सर्व्हिस कव्हरेज रेशो. डीएससीआर मिनिमम 1.25 लागतो. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला तुमचा पैसा कमवणार, प्रॉफिट कमवणार, तुमचा बाकी सगळा खर्च वजा जाऊन व्याज कव्हरेज, बँकेला सगळ्यात महत्वाचं असतं इंटरेस्ट, ते जेवढ्या लवकर आणि फास्ट रिकव्हर होईल तेवढा तुमचा बेनिफिट लोन मिळवायचा जास्त आहे. त्यामुळे 1.25 हा मिनिमम आहे. जास्त झाला तर काय हरकत नाही, अति झाला तर मग म्हणते बँक एवढ्यासाठी पिरियड साठी कर्ज का घेताय, कमी पिरियड मध्ये करा. त्यामुळे तो मिनिमम तुमचा मेंटेन करणं सुद्धा महत्वाचं आहे. आता हे काही माझे गोष्टी असतात, कारण मी स्वतः लोन कन्सल्टिंग मध्ये असल्यामुळे मला पण हा प्रश्न विचारला की बँकेला काय लागतं, एवढ्या सगळ्या गोष्टी मागायची गरज आहे. तर काही बँकेचे पण राईट्स आहेत, तर त्यांच्यावर पण टांगती तलवार असते. त्यातलं म्हणजे बँक तुमच्याकडनं तुमच्या इन्कम टॅक्सचा, जीएसटीचा लॉगिन आयडी, पासवर्ड मागवू शकते. ते तुम्हाला देणं बंधनकारक आहे. फक्त इन रायटिंग मध्ये घेणं का, उद्या त्याचा मिसयूज होणे म्हणून तुम्ही ते घेतलं पाहिजे, दिले पाहिजे. बँक तुमच्याकडनं जर तुमची LLP कंपनी असेल तर त्याचा ऑफिशियल ऍक्च्युअल डेटा सर्टिफाय करून मागू शकते. जर प्रॉपर्टी मॉर्गेज करणार असेल तर आपण म्हणतो लिगल ऍडवाइस, माझी प्रॉपर्टी आहे, वकील कशाला सल्ला देणार, तर एक लिगल ऍडवाइस, त्याच्यात दुसरे कोण बॉरोवर नाहीत ना, दुसरे कोण नोंद नाही, तर त्या लिगल ऍडवाइस साठी बँक काय करते, लिगल ऍडवाइस घेऊ शकते. तुमचं जे ऑफिस आहे, घर आहे, त्याची सुद्धा व्हिजिट करायचा बँकेच्या ऑफिसरना अधिकार आहे. स्टॉक आणि डेटर्स, कुणाचं सीसी असेल तर महिन्याला स्टेटमेंट द्यायला लागतं, तर स्टॉक स्टेटमेंट मागणं, डेटर स्टेटमेंट मागणं बँकेकडनं ते घेऊ शकतं. ऑडिटेड फायनान्स स्टेटमेंट, फायलिंग ऑफ ITR, या सगळ्या गोष्टी काय करते बँक मागू शकते. आता येतो आपण स्कीम्स कुठल्या कुठल्या आहेत. मी काय ऑफिशियल नाही आहे या सांगण्याबद्दल, पण मला एक थोडासा जो अनुभव आहे, त्यातल्या काही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत ज्या MSMEs ना वगैरे बेनिफिट्स मिळू शकतील. त्यातली येते ती पहिली CGTMSE, कोलॅटरल फ्री MSME स्कीम. कोलॅटरलचा अर्थ काय, जी आपली फिजिकल प्रॉपर्टी आहे, इमोवेबल कोलॅटरल सिक्युरिटी, ती न घेता सुद्धा बँक तुम्हाला CGTMSE अंडर कोलॅटरल फ्री लोन देऊ शकते. पूर्वी ते 1 कोटी होतं, नंतर ते 2 कोटी झालं आणि आर्टिकली गेले 1-2 वर्षामध्ये ते 5 कोटी पर्यंत तुम्हाला विदाउट कोलॅटरल बँक टर्म लोन किंवा कॅश क्रेडिट, पूर्वी CC पण नव्हतं, फक्त टर्म लोन होतं, आता CC पण त्याच्यामध्ये कव्हर करायला चालू केले. पूर्वी असा पण कन्सेप्ट होता की एकदाच CGTMSE घेता येत होती, आता तुम्ही 3 केल्यानंतर किंवा वाढवून CGTMSE अंडर कव्हरेज तुम्ही घेऊ शकता. आणि तुमच्या माहितीसाठी की बरीचशी प्रपोजल बँक CGTMSE अंडर करते, आपल्याला ते माहित नसतं. कोलॅटरल फ्री, फक्त बऱ्याच वेळेला की कोलॅटरल मागितलं जातं, कोलॅटरल मागितलं. कोलॅटरलचा अर्थ एक वेगळी सेपरेट प्रॉपर्टी पण असेल, प्रायमरी मात्र दिलंच पाहिजे. ते पण नाही म्हटलं तर ते लोन होत नाही. मग प्रायमरी सिक्युरिटी मध्ये काय काय येतं, तुम्ही जे लोन घेताय परचेस करताय, मग जागा असेल, बिल्डिंग असेल, मशीन असतील, स्टॉक असेल, डेटर असेल, हे सगळं प्रायमरी सिक्युरिटी मध्ये ते ऑटोमॅटिकली
अटॅच होणारच आहे, ते ऑटोमॅटिकली मॉर्गेज होणारच. कोलॅटरल मध्ये तुमची इम्युएबल प्रॉपर्टी, लिक्विड असेट्स तुमच्याकडे काही असतील, एक्स्ट्रा सिक्युरिटी असेल तर ती घ्यायचा अधिकार बँकेला नाही, कारण त्याचं कव्हरेज जे ट्रस्ट आहे एमएसएमईचा तो काय करतो, त्याचं कव्हरेज 50%, 75% किंवा तेवढं त्याची हे असतात आणि त्याची चार्जेस तुमच्या लोन मधनं कट होतात आणि तुम्हाला त्याचं बेनिफिट हे मिळतं. तर त्याला CGTMSE स्कीम असं म्हणतात. मुद्राचं कन्सेप्ट सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. तर ज्यांना नवीन व्यवसाय करायचा आहे किंवा काय, तर शिशु खाली 50,000 रुपये, किशोर खाली 50,000 ते 5 लाख आणि तरुण खाली 5 लाख ते 10 लाख अशा खाली मुद्रा खाली कव्हरेज होते. मुद्रा सुद्धा CGTMSEचाच प्रकार आहे. कोलॅटरल फ्री मध्येच तुम्हाला ते लोन मिळतं. आताच बजेट जे झालं या वर्षीचं त्याच्यामध्ये ज्यांनी 10 लाखाचं लोन ऑलरेडी फेडलं असेल तर त्यांना 20 लाखापर्यंत द्यायचा गव्हर्नमेंटनं परमिशन दिलेली आहे. आणखीन एक गव्हर्नमेंटची स्कीम आहे स्टँडअप इंडिया. दोन्ही स्कीम CGTMSEच्या अंडरच येतात. स्टँडअप इंडियाची स्कीम स्पेसिफिकली SC, ST आणि वुमेन एंटरप्रिनर जे आहेत त्यांच्यासाठी आहे. ह्याचं सुद्धा CGTMSE आणि अंडर कव्हरेज होतं. हे जे लोन आहे मात्र ते फक्त ग्रीनफील्ड प्रोजेक्टला मिळतं. ग्रीनफील्डचा अर्थ जे नवीन आहे, मराठीमध्ये समजा ओपन मार्केट, जिथं काही नाही, तिथं ज्याला व्यवसाय चालू करायचा आहे ते जर 3 कॅटेगरीमध्ये असतील SC, ST किंवा वुमेन एंटरप्रिनर तर त्यांना CGTMSEच्या अंडर तुम्ही काय करू शकता, स्टँडअप इंडिया स्कीम खाली लोन अप्लिकेशन करू शकता. लक्षात घ्या या तिन्ही गव्हर्नमेंटच्या लोन स्कीम्स आहेत, सबसिडी स्कीम नव्हे. सबसिडी हा वेगळा प्रकार असतो, इन्सेंटिव्ह बेस मिळतो. ह्याच्या अंडर तुम्ही काय करू शकता, लोनद्वारे तुम्ही बँकेकडे अप्रोच होऊ शकता. मगाशी जो एक कन्सेप्ट सांगितला, जर तुमच्यापैकी एक्झिस्टिंग कोण बिझनेसमॅन आहेत, सेकंड जनरेशन बिझनेसमॅन आहेत, लोन सोडून त्यांना कुठेतरी जायचं, IPO हा कन्सेप्ट ऐकला असेल तर तुम्ही NSE इमर्ज जी सेवेची बॉडी आहे त्याच्या अंडर काय करू शकता, IPO लिस्टिंग स्वतःचं करू शकता. म्हणजे मार्केटमधनं, ओपन मार्केटमधनं शेअर अलॉट करून तुम्ही फंड्स रेज करू शकता. तुमच्या माहितीसाठी गेल्या आठवड्यातच आपल्या कोल्हापूरमध्ये सरस्वती साडी डेपोनं IPO आणला होता. तर तो NSE इमर्जच्या स्कीम खाली स्मॉल IPO मधनं तुम्ही फंड्स रेज करू शकता. खास जे एक्झिस्टिंग बिझनेसमॅन आहेत त्यासाठी 1-2-3 स्कीम्स आहेत. डिलेड पेमेंट स्कीम, तुमचं कोणतरी पैसे थकवलेत, तुम्ही बिल रेज केले, इनवॉइस रेज केले, पण तुमचे पैसे रिकव्हर होत नाहीये, 45 दिवस झाले, 50 दिवस झाले, 90 दिवस झाले, तर तुम्ही काय करू शकता, MSME समाधानच्या अंडर त्या पोर्टलवर जाऊन ते इनवॉइस अपलोड केलं तर तुम्हाला काय मिळेल, गव्हर्नमेंटकडनं ते पैसे रिकव्हर करण्याच्या दृष्टिकोनातून जे अथॉरिटी आहे त्यांच्याकडनं ते फॉलोअप करून तुमचे पैसे रिकव्हर होऊ शकतात. त्याला त्यांनी डिलेड पेमेंट मॉनिटरिंग सिस्टीम असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर हा एक नवीन कन्सेप्ट आहे ट्रेड. हा आता बऱ्याचशा बँकांनी, मला वाटत नाही बँक ऑफ इंडिया साहेब आहे की नाही ट्रेड कन्सेप्ट. तर ट्रेड रिसेबल इलेक्ट्रॉनिक डिस्काउंटिंग सिस्टीम, तुमचं जे येणं आहे ते डिस्काउंटिंग करून तुम्ही बँकेकडनं करून घेऊ शकता. पण सिंपल कन्सेप्ट तसंच, तुम्ही जे काही इनवॉइस रेज केलेत त्याचं जेन्युइननेस, त्याचं करेक्टनेस असेल तर ते तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन अपलोड करायचं आहे. जी कुठली कॉर्पोरेट फायनान्स कंपनी आहेत किंवा नॅशनलाइज बँक्स आहेत त्यांना जर तुमचे रेट ऑफ इंटरेस्ट आणि या सगळ्या गोष्टी पटल्या तर तुम्हाला ते तुमचं बिल डिस्काउंटिंग करून फंड्स तुम्हाला इझिली त्या बँक्स देऊ शकतात. MSME संबंध, तुमच्यापैकी जे ट्रेडर्स आहेत, मॅन्युफॅक्चरर्स आहेत, ज्यांना गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंट बरोबर डिलिंग करायचं, पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसी म्हणतात. गव्हर्नमेंट वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज असतात, वेगवेगळ्या गोष्टी ते मागत असतात, तर तिथं तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तुमचं तर गव्हर्नमेंटकडे जे ऑर्डर्स आहेत ते तुम्ही तिथं सप्लाय करू शकता. MSME संपर्क ही जॉब पोर्टलसाठी कन्सेप्ट आहे. जे MSME शी रिलेटेड ज्यांना जॉब पाहिजे ते इथं जाऊन रजिस्टर करू शकता. CMEGP, PMEGP स्कीम बद्दल जास्त DIC ची लोक सांगू शकतात, पण मला त्यातला दोन जे प्रॅक्टिकल अनुभव आहे. 2 प्रकारचे कन्सेप्ट आहेत. सर्व्हिस इंडस्ट्री असेल 20 लाखापर्यंत आणि इतर इंडस्ट्रीज असतील तर 50 लाखापर्यंत तुम्हाला CMEGP, PMEGP दोन्ही एकच कन्सेप्ट आहे. चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम. CMEGP स्टेट लेवलला महाराष्ट्र शासनाने चालू केलेली आहे. सबसिडीचा क्रायटेरिया कसा आहे, जर तुम्ही SC, ST, वुमेन, रिटायर्ड आर्मी पर्सनल, मायनॉरिटी ह्यामध्ये असाल तर अर्बन मध्ये म्हणजे शहरामध्ये असाल तर 25% सबसिडी मिळेल, ग्रामीण मध्ये असाल तर 35% सबसिडी मिळेल. तिथं तुमचं मार्जिन फक्त 5% राहील. कॅपिटल जे आहे ओन फंड्स ते 5% राहील. इतर कॅटेगरीमध्ये असाल तर अर्बन मध्ये असाल म्हणजे शहरामध्ये जर तुम्ही केला असेल तर 15% सबसिडी मिळेल आणि ग्रामीण मध्ये केला तर 25% सबसिडी. उरलेलं हे बँक लोन तुम्हाला प्रोजेक्ट लोनच्या अंडर देऊ शकतं. कन्सेप्ट तिथं सेमच आहे. नवीन बिझनेस करायचा आहे, मग तो मॅन्युफॅक्चरिंग असो
किंवा इतर इंडस्ट्रीज असो, फक्त सर्व्हिस आणि ट्रेडिंगला त्याचा एक कॅप आहे मॅक्झिमम 20 लाख आणि तुमचं MSME रजिस्ट्रेशन पाहिजे तर तुम्हाला 20 लाखापर्यंत ते मिळू शकतं. आणि जर तुम्ही या कॅटेगरीमध्ये असाल तर त्या पद्धतीने प्रपोर्शनेटली तुम्हाला सबसिडीचं गोष्टी मिळू शकतील. 18 ते 45 वयापर्यंत याची मर्यादा आहे सध्या तरी. महाराष्ट्रामध्ये असेल CMEGP तर तो महाराष्ट्राचा प्रेसिडेंट पाहिजे. आता सध्या त्यांनी LLP अलाव केलेलं आहे, OPC अलाव केलेलं आहे, फक्त प्रायव्हेट लिमिटेड कंपनी त्यांनी अलाव केलेली नाही आहे सबसिडीमध्ये. पण तुमची इंडिव्हिज्युअल प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप फर्म LLP असाल तर तुम्हाला या सबसिडी खाली मिळू शकतं. 10 ते 25 लाखाचं कर्ज प्रकरण पाहिजे असेल तर मिनिमम 7वी पास पाहिजे. तिथून पुढे असेल तर मिनिमम तुम्हाला 10वी पास असणं गरजेचं आहे. एका वेळेला एकालाच व्यक्तीला ही स्कीम घेता येईल घरामध्ये, हसबंड वाईफ. 2 प्रपोजल पूर्वी टाकतो तसलं आता काय चालणार नाही, एका वेळेला एकच करता येईल. आणि ही स्कीम फक्त न्यू बिझनेस, नवीन प्रोजेक्ट आहेत त्यांच्यासाठीच अप्लिकेबल आहे. PMEGP सेम स्कीम आहे, ती प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम खाली येते. काही वेळेला DIC किंवा बँक लोक सजेस्ट करतात की CMEGP जर कुठली सबसिडी फास्ट येते त्याच्यावर तुम्ही हे बेनिफिट घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं गव्हर्नमेंटच्या स्कीम्स बद्दल